चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीचं खारं वांगं बनवायची सोपी पद्धत तुम्हाला आज दाखवते। शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे, लसूण मिरची आणि कोथिंबीर थोडे घ्यायची, शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मग नंतर लसूण मिरची आणि कोथिंबीरचा एक सुक्का कूट बनवायचा, म्हणजे अजिबात पाणी टाकायचं नाही। मग हा सगळा शेंगदाण्यासोबत चोळून घ्यायचा, सोबत थोडासा धना पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकून हा सगळा मसाला चोळून घ्यायचा। थोडंसं अगदी चिमूटभर पाणी टाकून हा मसाला असा चोळून घ्यायचा। मग आपल्या चिरलेल्या वांग्यामध्ये थोडा थोडा हा मसाला भरून पॅक करायचा। हे बघू शकता, तुम्हाला जसा आवडेल तसा हा मसाला याच्यामध्ये पॅक करून असे वांगे भरून घ्या। मग थोड्याशा तेलामध्ये कढाईमध्ये हे वांगे सुरुवातीला परतून घ्या, उरलेला सगळा मसाला टाकून घ्यायचा। अगदी थोडं थेंबर किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून ह्या वांग्यावर झाकण ठेवून मस्त स्लो गॅसवर याला 5-7 मिनटं ठेवून द्यायचं। अधूनमधून चेक करायचं। पाहू शकता असं गावरान पद्धतीचं झणझणीत खारं वांगं नक्की करून बघा। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी चव लागते। तिकडे बघू शकता मस्त चणचणीत झणझणीत असं हे खारं वांगं तयार झालेलं आहे। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब